मंडळी, एका पिकाच्या खर्चातून 2 पिकाचं उत्पन्न ऐकायला विचित्र वाटतंय. थांबा, काय आयडिया केली या प्लॉट मध्ये आपण बघूयात. रोहित, काय सांगशील? काकडीचं पीक आहे, पण आता तू मगाशी जे सांगितलंस ते जरा मला सांग. हे काकडीचं पीक आहे. एक लावणीनंतर 50व्या दिवशी चालू होतं. यानंतर 1.5 ते 2 महिने ही काकडीचं पीक संपून जातं. त्याचं पूर्ण उत्पन्नाचा फायदा घ्यायचा आणि यानंतर काकडीचं पीक संपल्यानंतर ह्या काकडीच्या ज्या मुळे आहेत त्या उपटून काढून तशाच वाळून द्यायच्या. 1 महिनाभर वाळून द्यायच्या, जमीन वाळून द्यायची पाणी बिनी बंद करून. आणि यानंतर काकडीच्या 1.25 फुटा आपण काकडी लावलेली आहे. या 1.25 फुटाच्या मध्ये अजून एक होल मारायचं. दोन्ही डोब्याच्या मल्चिंगला होल मारायचं आणि त्यामध्ये फरसबीची बिया लावायच्या. 2-2 बी लावायच्या. आणि यामध्ये फरसबीचं उत्पन्न एक साधारण 4थ्या महिन्यापासून बी लावल्यानंतर एक 45व्या दिवशी तिथून चालू होतंय. यामध्ये 6 ते 8 महिन्यात आपल्याला डबल पिकाचे उत्पन्न भेटतंय. फरसबीसाठी काय काय वाचतं या काकडी प्लॉट मधून? आता फरसबीला कसलीच बांधणी करायला लागत नाही, कारण जे हे पहिलं काकडीचं सरमाड राहिले त्या सरमाड्यावर हा वेल चढला जातो आणि चढल्यामुळं काकडीला फरसबीला बांधणीच द्यायला लागत नाही. आणि फरसबीला बांधणी न दिल्यामुळं मेन जो त्याचा येणारा मजूर खर्च आहे तो पूर्णपणे वाचला जातो. यामध्ये काकडी निघाल्यानंतर काकडीचं आपण मुळं उपटल्यानंतर ही मल्चिंग मधली जी जागा आहे यामध्ये बाष्टासारखी तणनाशक आहेत किंवा टर्मिनल हे मारून घेतल्यानंतर यातलं तण सगळं पण पूर्णपणे मेलं जातं. त्यामुळे तणाचा पण प्रादुर्भाव टाळला जातो.